नमस्कार। अब आ गया ऊंट पहाड़ के नीचे। आता खरं कळेल की संघाला ईडीची चौकशी काय असतं ते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागपूरमधल्या एका विद्वान गृहस्थानं केलेली आहे। त्यानं सांगितलंय की संघाकडे करोडो नव्हे हजारो करोडो रुपयांची संपत्ती आहे आणि या संपत्तीचा वापर संघाने केलेला आहे। एवढे पैसे संघाने आणले कुठून असा प्रश्न विचारत ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी असा त्यांचा दावा या व्यक्तीचा आहे। आता खरं संघाची परीक्षा आहे। बरं, या व्यक्तीला संघाकडे पैसे आहेत हे कळलं कुठून? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती एक ट्विट करण्यात आलंय आणि त्या ट्विटमध्ये संघाकडे किती पैसे आहेत याची माहिती देण्यात आली आहे। म्हणजे किती हजार करोड रुपये संघाने खर्च केलेले आहेत याची माहिती देण्यात आली आहे। आता काय संघाला काय करावं, या कसं काय आपली सगळी माहिती संघानं देऊन टाकली असा प्रश्न पडल्याशिवाय तुम्हालाही राहत नाही। चला बघूया ते संघाचं ट्विट बघा काय येते आणि त्यात किती पैसे काय तुमच्या लक्षात येऊन जाईल। संघाने आपल्या ट्विटमध्ये जाहीरपणे सांगितलंय की साधारणतः 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना रेशनिंगचं किट संघाच्या वतीनं वाटण्यात आलेलं आहे। 7 कोटी लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेवणाची व्यवस्था 28 लाखापेक्षा अधिक स्थलांतरित लोकांना 28 लाख संख्येपेक्षा अधिक स्थलांतरित लोकांना मदत करण्यात आलेली आहे। 13 लाख परप्रांतीय लोकांना भोजनाची सामग्री भोजन पोचवण्याचं काम करण्यात आले आहे। जवळपास 62 लाख मास्कचं वाटप संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये 85,701 स्थळी ठिकाणी संघाने मदत केलेली आहे। आता 85,701 ठिकाणावर संघ मदत करणार असेल, 1 कोटी लोकांना रेशनिंगचं किट वाटणार असेल, 7 कोटी लोकांच्या जेवणाच्या पाकिटाची व्यवस्था करणार असेल तर हजारो कोटी रुपये खर्च होईल की नाही। मग या महाशयांनी दावा असा केलाय की संघाकडं एवढे 1000 कोटी रुपये आले कुठून? कसं आहे, आंधळ्या माणसानी आंधळं व्हायचं ठरवलं की त्याला नको ते ज्याला बघायचंच नाहीये ते दिसत नाही आणि जे बघायचंय ते बरोबर दिसतं। संघाने जाहीररित्या केलेल्या ट्विटचा आधार घेऊन ईडीकडे चौकशी करण्याची मागणी करणे आणि आपल्याच विचाराच्या डाव्या समाजवादी विचाराच्या माध्यमातून याची बातमी छापून आणणे आणि संशयाचं धुकं निर्माण करण्याचा प्रयत्न करणे असा हा सगळा हास्यास्पद प्रकार आहे। म्हणजे उत्तर सुद्धा द्यायचं की नाही असा प्रश्न पडतो। ज्याला संघ माहीत आहे, संघाची कार्यपद्धती माहीत आहे, त्याला कळतं की हे सगळं कसं जमा झालंय। या महोदयांना मला एक माहिती सांगायची आहे की कोरोना काळाच्या अगोदर साधारणतः 56 ते 57 हजार शाखा देशभरामध्ये कार्यरत होत्या। अजूनही त्या आहेत, काही ऑनलाईन आहेत, आता काही ऑफलाईन पण सुरू झालेले आहेत। आता 55-56 हजार त्यापेक्षा अधिक 57 हजार शाखा त्या वाढतच आहेत। या शाखांच्या मधून लाखो नव्हे करोडो स्वयंसेवक काम करतायत। ज्या सन्माननीय महोदयांना संघ परिवाराच्या कामाची पद्धत माहीत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत सांगून ठेवतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकटीच शाखा काम करते असं नाही आहे। वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेविका समिती यासारख्या अनेकानेक कितीतरी आघाड्या संघाच्या परिवाराच्या माध्यमातून काम करतात आणि या सगळ्या आघाड्यांच्या सोबत करोडो लोक जोडली गेलेली आहेत। आता यांच्याकडे पैसे कुठून आले हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल तर संघाची कार्यपद्धती, म्हणून मी मगाशी म्हटलं ज्याला जवळून माहीत आहे तो असे पोरकट प्रश्न विचारणार नाही।
अहो, संघाने ठरवलं ना, म्हणजे नुसतं असा निरोप मिळतो की आपल्याला एवढ्या घरांमध्ये अन्न देण्याची व्यवस्था करायची आहे, तेव्हा प्रत्येक घरातून तयार अन्न संकलन करायचं आहे. तेव्हा हजारो घरं अशी असतात की जी आपल्या वाट्याचं अन्न शिजवून पाठवतात, पोळ्या करून पाठवतात, भाजी करून पाठवतात आणि ते अन्न बिनबोभाटपणे लोकांच्या पर्यंत पोहोचतं. यासाठी संघाला एखादं मोठं स्वयंपाकघर चालवण्याची गरज पडत नाही. कुठून धान्य विकत घेऊन मग ते शिजवायसाठी माणसं लावून, रोजानी माणसं लावून, महिन्यानी माणसं लावून काम करण्याची गरज पडत नाही. त्यासाठी गॅस आणा, स्टोव्ह आणा, रॉकेल आणा, भट्ट्या पेटवा अशी गरज संघाला पडत नाही. एक घर 4 माणसाची व्यवस्था करत असेल तर लाखो स्वयंसेवकांच्याकडून करोडो माणसांची व्यवस्था होऊ शकते आणि हीच संघाची कार्यपद्धती आहे. ज्याला दुसऱ्यासाठी आपल्या घरात अन्न शिजवायची सवय नसते ना, त्याच माणसांना हे जमलं कसं असा प्रश्न पडतो. मग या सगळ्या गोष्टी ज्या लोकसहभागातून संघ उपलब्ध करतं, स्वयंसेवकांच्या मेहनतीतून उपलब्ध करतं आणि ते वाटप करतं, ते लोकांच्यापर्यंत पोहोचवतं, आवश्यक त्या लोकांच्यापर्यंतच हे सगळं पोहोचत असतं, हे ज्यांना समजत नाही ते ईडीकडे जाऊन चौकशी करायच्या भानगडीत पडणारच. धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करून बघितली, आयुक्तांनी सांगितलं हे काही आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. मग चला थेट ईडीकडे जाऊया. मग कारण ईडीकडे का जाऊया, तर ईडी आपल्या माणसांवरती, राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या, शिवसेनेच्या माणसांवरती तक्रार करते ना, मग आपण संघाच्या विरोधात करू. अरे जिथे पैशाचा व्यवहारच होत नाही तिथे पैशाचा अपहार कसा बरे होईल, एवढी साधी गोष्ट ज्यांना कळत नाही. मी सांगून ठेवतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्पन्नाचा मार्ग कोणता असेल, तुम्हा सगळ्यांसाठी, ज्यांना संघ माहीत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना संघ माहीत आहे त्यांना उत्तम पद्धतीनं माहीत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्पन्नाचा खरा मार्ग कोणता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खऱ्या उत्पन्नाचा मार्ग हा निधी नाही, पावत्या नाही, 80 जी कलमांतर्गत घेतलेल्या देणग्या नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्पन्नाचा खरा मार्ग गुरुपौर्णिमा उत्सवात भगव्या ध्वजाला गुरु मानून प्रत्येक स्वयंसेवक जे समर्पण करतो तो आहे. भगव्या ध्वजाच्या समोर तो जो निधी टाकतो, तो जो गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपूजन करून गुरुदक्षिणा टाकतो, तो खरा संघाच्या उत्पन्नाचा मार्ग आहे, ज्याची पावती नाही पण विश्वास मात्र नक्की असतो आणि याच विश्वासाच्या जोरावर संघ काम करत असतो. त्यामुळे ईडीच्या चौकशीची मागणी हास्यास्पद या प्रकाराशिवाय मला तरी दुसरी कुठली वाटत नाही. नमस्कार.